नमस्कार. आज आपण कांद्याची पात किती फ्रेश आहे बघा कलर कांद्याच्या पातीचा. तर ह्याची आपण आज भाजी बनवणार आहोत. आता ही कांद्याची पात आपण काय करायची तर स्वच्छ नीट करून घ्यायची, मिठाच्या पाण्यात भिजत घालायची, मिठाच्या पाण्यातनं काढून 2-3 स्वच्छ पाण्यानं धुवून नितळत ठेवायची. सगळं पाणी नितळून जायला पाहिजे तिचं. एका चाळणीत ओतून घ्यायची आणि मग एक कांदा चिरायचा, 8-10 लसणाच्या कुड्या सोलायच्या आणि मुगाची डाळ भिजत घालायची. अतिशय चवीची अशी ही कांद्याची पात तयार होते. आता एका कढईत थोडं तेल घातले मी. हा चिरलेला कांदा आणि ह्या लसणाच्या कुड्या हे खिचून पण घेऊ शकता आणि बारीक बारीक तुकडे पण करून घेऊ शकता तुम्ही. आता कांद्याच्या पातीत कांदा कसा घालायचा असा प्रश्न विचारायचा नाही. कांद्याच्या पातीत कांदा घालायचा, त्यानं चवीत वाढ होते. कांदा चांगला तळला ही भिजत घातलेली डाळ जी आहे मुगाची डाळ छान लागत्या. मसुराची चांगली लागत नाही, डाळीची तुरी डाळ पण एवढी खास लागत नाही. ह्या भाजीसोबत मुगाची डाळ चवीला छान लागते. तर ही डाळ पण ह्या कांद्यासोबतच तळून घ्यायची. तळायची म्हणजे तडक्याच्या तेलात जेवढं तेल आहे त्यात ती चांगली फ्राय करून घ्यायची. आता हे एकसारखं असं मंद गॅसवरती हलवत राहायचं. आपला हात चांगला हे एकसारखं ह्याला परतत राहायचं. किती छान आहे बघा कांद्याची पात, मस्त कवळी कवळी. हे चांगलं आता आपलं मिश्रण तळलं गेलं फोडणीचं की त्यात हे कट केलेला कांदा आपण घालायचा. झाली भाजी. आता ही भाजी शेट होईपर्यंत म्हणजे आता हे समजा आता तुमचं आता हे भांडं भरून भाजी झाल्या, हे होते केवढं तर एक प्लेटवर होईल भाजी ही शिजून. तर जरा शेट होईपर्यंत ह्याला झाकायचं नाही, म्हणजे कलर हिरवा आहे तसा राहतो. हे चवीनुसार मीठ घाला आणि तुमची भाजी जरा निम्म्यापर्यंत शिजत आली की मग त्यावर तुम्ही प्लेट झाका, म्हणजे त्या वाफेवरच ही भाजी शिजून निघत्या. ह्यात नंतर पाणी घालायची गरज नाही. बघा निम्म आपलं हे भांडं भाजीचं खाली गेल्यानंतर मी ही प्लेट झाकलेली आहे. फुल्ल भरलं होतं आपलं हे भाजीनं भांडं कढई. तर 2 ते 3 मिनटात भाजी शिजून तयार होते. एकदा करून बघा. माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद. कसा कलर आहे बघा, छान मस्त चविष्ट मस्त छान.